श्री स्वामी समर्थ. येते 31 जानेवारी 2026 ला विश्वकर्मा जयंती आहे. विश्वकर्मा जयंती आपण का साजरी करायची आणि कशी साजरी करायची आपण आज बघणार आहोत. भगवान विश्वकर्मा त्या काळातले अभियंता होते. अभियंता म्हणजे काय तर इंजिनियर. म्हणजे त्यावेळेस त्यांनी द्वारका सोन्याची लंका ह्यासारखे मोठे मोठे त्यांनी रचना केली होती. त्यामुळे आपण त्यांची जर आपण सेवा केली, त्यांची पूजा केली तर आपलंही स्वतःचं हक्काचं घर जागा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करा. कारण घर बनवणं खूप कठीण आहे. घर बनवणं म्हणजे खूप सोपं नाहीये. कारण घर म्हणतात ना, आपली जुनी माणसं म्हणतात, आपली आई वडील आपली आजी आजोबा आपल्याला नेहमी सांगतात की घर बघावं बांधून आणि लग्न करावं बघून. ती एक म्हण आहे ती कारण ह्यासाठी की घर आपण किती म्हणलं ना आम्ही ह्या बजेटमध्येच बांधणार पण त्याच्या बजेटच्या डबल पैसे आपले जातात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे घर हे बांधणं खूप मोठी आणि खूप चांगली गोष्ट आहे, पण सुख देणारी गोष्ट आहे. पण हक्काचं घर असणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण भाड्याच्या घरात खाली राहिलो तर प्रत्येक 11 महिन्याला खाली करा किंवा मग शेजाऱ्या पाजाऱ्यांची टोमणी ऐका, भाड्याचं घर खाली कर. ते ऐकून सुद्धा आपल्याला खूप कंटाळा येतो आणि त्रास होतो. मानसिक त्रासही होतो, शारीरिक त्रासही होतो, पैसाही खूप अवेळ जातो कारण भाडी तेवढीच आहेत घराचे. त्यामुळे स्वतःचं घर ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे आपला विश्वकर्मा जयंतीपासून आपली एक सेवा करायची. ज्यांना स्वतःचं हक्काचं घर हवंय, की छोटं असू मोठं असू कसंही असू, त्यांनी ही सेवा नक्की सुरू करा. ती सेवा कोणती तर विश्वकर्मा चालीसा. हे रोज तुम्ही वाचायचे. तुम्ही कमी कमी रोज 3 वेळा वाचायचे. असं तुम्ही 41 दिवस ही सेवा केली, तुमचं हक्काचं स्वतःचं घर होईल. तुम्हाला शनिवारपासून ही सेवा करायची, 41 दिवस ही सेवा करायची. फक्त तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि परान्न वर्जन, एवढेच नियमात म्हणेल मी, फक्त दुसरं काही नियम नाहीयेत. आणि तुम्हाला त्या दिवशी स्वामींच्या मठात जावा, तिथे संकल्प घ्या की मी ह्यासाठी विश्वकर्मा चालीसा वाचायला सुरुवात करते. तुमच्याच घराजवळ विश्वकर्मा भगवानांचं मंदिर असेल तर खूप छान गोष्ट आहे. आमच्या घराजवळ आहे नक्की, पण तुमच्या घराजवळ विश्वकर्मा मंदिर असेल तर तिथे जा, त्या मंदिरात जा तुम्ही, तिथे त्यांना खडीसाखर अर्पण करा आणि माझं स्वतःचं घर हवं म्हणून मी सेवा सुरू करते ही प्रार्थना करा आणि माझी सेवा करून घ्या ह्यासाठी प्रार्थना करा. ही सेवा सुरू करायला मनापासून सुरुवात करा. तुमचं हक्काचं स्वतःचं घर होईल आणि काही अडचणी ज्या असतील, लोन असेल काही, त्या अडचणीही दूर होतील. कमीत कमी 41 दिवस वाचा, पण तुमचं स्वतःचं घर होईल. पण रोज तुम्ही एकदा जरी वाचता तरी खूप छान राहील. कारण खूप पॉवरफुल आणि खूप चांगली आहे ही. युट्यूबला भेटेल, तुम्हाला गुगलला सर्च केलं तरी भेटेल किंवा पौराणिक जिथे पुस्तकं भेटतात, ग्रंथ वगैरे भेटतात, तिथेही तुम्हाला विश्वकर्मा चालीसा नक्की भेटेल. खूप छान आणि खूप प्रभावी आहे. खूप रिझल्ट चांगले भेटतात. फक्त मनापासून सेवा करायची गरज आहे. तुम्हाला त्याचा फोटो तुमच्याकडे नसेल तरी चालेल, फक्त मनापासून सेवा करा. त्यांच्या मंदिरात जा, नाही त्यांचं मंदिर स्वामींच्या मठात केंद्रात गेलात तरी चालेल, कोणत्याही शिव मंदिरात गेलात तरी चालेल. खूप चांगली प्रचिती येते आणि मनापासून सेवा करणाऱ्याची नक्की 100% रिझल्ट भेटतात. फक्त मनापासून करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.